ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. मी चर्चा करतो सनातनच्या वकिलांनी संमेलनाध्यक्षांना दिलेला सल्ला ही धमकी आहे का? कारण याचे दोन अर्थ निघू शकतात. एक तर तुम्ही हा सल्ला असू शकतो किंवा ही गर्भित धमकी असू शकते. मी पुन्हा एकदा वीरेंद्र यांच्याकडे जाणार आहे. वीरेंद्रजी, आता एक महत्त्वाचा मुद्दा जो हेमंत देसाई यांनी मांडला त्याच्यावर तुम्हाला उत्तर द्यायचं होतं. पण माझाही प्रश्न असा आहे की सत्ता भाजपचं सरकार आलं, हिंदुत्ववादी ज्या संघटना आहेत ते खूपच ॲग्रेसिव्ह व्हायला लागल्यात. असं 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 वाटत नाही तुम्हाला? म्हणजे जे सत्तेत असतात त्यांनी अत्यंत संवेदनशीलतेने, शांततेने, संयमाने आपली सत्ता चालवली पाहिजे, प्रजेचं कल्याण केलं पाहिजे आणि त्याला बांधिलकी त्यांच्या संलग्न संघटना असतात त्यांनी केली पाहिजे. त्याची दोन उत्तर आहे. पहिलं तर हे जे असहिष्णुतेचं वातावरण किंवा सत्तेचा असा परिणाम, तर जिथपर्यंत मी सनातन संस्थेला ओळखतो असा काही प्रश्न तिथे नाही आहे. इनफॅक्ट यांच्या आधीच्या सत्तेच्या काळात बंदी येते की काय अशी सगळी परिस्थिती होती, तेव्हा पण ते कार्य तशाच पद्धतीने चालू होतं. त्यामुळे तो मुद्दा नाही. मुद्दा इथे असा येतो की एखाद्या गोष्टीचं इंटरप्रिटेशन कसं होतं. मी देसाई साहेबांना मगाशी म्हटलं की तो पानसरेंच्या साक्षीदाराबद्दल जो मुद्दा होता त्याचं मी एक्सप्लेनेशन त्यांना दिलं. माझी आशा आहे की त्यांना ते पटलं असेल की उद्या अजून काही वाईट झालं तर ते परत सनातनवरती नाहक खापर फोडला जाणार आहे, ही भीती आहे त्याच्यात. ही भीती असणं रास्त आहे. आणि पोलिसांना असं पत्र लिहिलं गेलं, मी रिपीट करतो, ते पत्र पोलिसांना लिहिलं गेलेलं आहे. ते पत्र त्या साक्षीदाराच्या घरच्यांना किंवा पानसरेंच्या कुटुंबियांना असं कुठेही गेलं नव्हतं. वकिलांच्या वतीने ते पूर्ण गुप्त ठेवण्यात आलेलं होतं. पत्र फुटलं लोकमतच्या पत्रकाराकडून, ती जी बातमी काल लागलेली, म्हणजे ती जबाबदारीची जाणीव असायला पाहिजे ती तिथे पूर्ण होती. असं असताना सनातनच्या लेटर हेडवर धमकीचं पत्र तुम्ही सगळी आज आणि कालची वर्तमानपत्र काढून पहा, याच्याबद्दलच्या आलेल्या बातम्या काढून पहा. एक सरळ सरळ लाईन ही आहे, माझ्याकडे ते पत्र आहे, काल मी काही पत्रकारांना ते पत्र पण पाठवलं. कुठेही धमकीचा प्रश्न येत नाही जिथे पोलिसांना हे पत्र लिहिलं जातं. आणि याची एक बॅकग्राऊंड अशी आहे, मी मगाशी आसाराम बापूजींच्या केसचं नाव घेतलं. दुसरी बॅकग्राऊंड अशी आहे की सलमान खानच्या केसमध्ये अख्ख्या महाराष्ट्रात एक वेदना होती की अरे हे काय असा कसा निकाल आला. माझे दोन्ही पत्रकार मित्र आज जे चर्चेत आहेत ते ही वेदना होती, याला नक्की मान्य करतील की असं होतं. आता त्या केसमध्ये काय झालं, जो एकमेव साक्षीदार होता रवींद्र पाटील, की ज्याचा मृत्यू झाला, तो दुर्दैवी मृत्यू होता, त्याची साक्ष आली नाही म्हणून निर्दोष सुटला, असं एक सरळ सरळ चित्र दिसतं. कोल्हापूरच्या पोलिसांना, फक्त कोल्हापूर पोलिसांच्या नाही, आम्ही डीजीपींना लिहिलेलं, आम्ही गृहसचिवांना लिहिलेलं आणि राजारामपुरी पोलीस स्टेशन आणि कोल्हापूरच्या एसपीला पण लिहिलेलं, म्हणजे सगळ्यांना लिहून टाकलं. तुमच्या नाही, तुमच्या कार्यकर्त्यांची तुम्हाला काळजी आहे. मुद्दा असा आहे की अशा पद्धतीने जर सलमान खान सुटू शकतो, मग मला असं वाटतं वीरेंद्रजी, मी खूप साधा माणूस, सामान्य माणूस आहे, मतदान करतो, माझ्या मतामुळे काय सरकार बनतं नाही बनतं, ठीक आहे. या केसमध्ये जे आरोपी आहेत त्यांच्या आरोपींना संरक्षण मिळावं, साक्षीदारांना संरक्षण मिळावं, हे जे आहे, असं करताना तुमच्या संघटनेविषयी तुम्हाला खूपच याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, तुम्ही खूपच हे करतायत, असा एक उत्साह येऊ शकतो ना कार्यकर्त्यांमध्ये. मला तेच म्हणायचं, पत्र अत्यंत गोपनीय लिहिलं गेलेलं नाही. गोपनीय काहीच नसतं कोर्टामध्ये. हे काय देश नाही, हा काय देशद्रोहाचा खटला नाहीये. हा देशद्रोहाचा खटला असता तर सगळे डॉक्युमेंट्स गोपनीय असते. मी आता बोलू का? हा बोला. हे पत्र पोलिसांना लिहिलेलं, हे आम्ही पत्रकारांकडे दिलेलं नव्हतं. मुद्दा एक, हे आम्ही सरकारी खात्यांना लिहिलेलं की हे बघा बाबा, नाहीतर आणि ह्याचा त्रास आम्हालाच होणार. तुमचं असं म्हणणं होतं की तुम्ही पत्र लिहिल्यावर ते माध्यमांमध्ये आलं नाही पाहिजे, असं काय म्हणणं आहे का? तुम्ही वकील आहात, एखादं पत्र दिल्यावर ते लीक होतं, पत्र लीक होतं, पण ज्या पद्धतीने ते प्रेझेंट होतंय की ती धमकी आहे, ती साक्षीदारावर दबाव टाकण्याचं टेक्निक आहे, अरे कुठून येतो असा मुद्दाच येत नाही तिथे. पोलिसांना लिहिलेलं पत्र आहे की तुम्ही सांभाळा, नाही तर एंड ऑफ द डे ती त्यांची जबाबदारी आहे. माझा वेगळा मुद्दा आहे. माझा ट्विस्ट दिला जातो, असं दाखवलं जातं की सनातन बघा कशी धमकीचा मुद्दा आला कुठे. विलास आठवले, माझा वेगळा मुद्दा आहे. वीरेंद्रजी साक्षीदाराविषयी बोलतायत, ठीक आहे. संजीवजी बोला. ही पानसरेंच्या केसबद्दल, वीरेंद्रजी थांबा, मी येतो पुन्हा. पानसरेंच्या केसमधल्या साक्षीदाराविषयी ते म्हणतायत, हा एक वेगळा मुद्दा झाला. परंतु मूळ मुद्दा आपण जो चर्चेला घेतलेला होता की सरकार हे आल्यानंतर, भारतीय जनता पक्ष केंद्रात आणि राज्यात सत्तेत आल्यानंतर ही असहिष्णुता वाढलेली आहे का, किंवा हिंदुत्ववादी शक्ती ज्या आहेत त्या अतिशय आक्रमक झाल्या आहेत का? तुम्ही सक्रिय म्हणालात तर आक्रमक झालेले आहेत का? तर ह्याच्या आपण चर्चेमध्ये जाऊया की हे खरोखर घडलेलं आहे का?
मला ठीक बोलू आहे, द्या. त्यांचं- तर माझा मुद्दा असा आहे की असहिष्णुता वाढल्याच्या ज्या सगळ्या तक्रारी किंवा आरोप जे सुरू झालेले आहेत ते त्याच्यानंतर झालेले आहेत. त्या पद्धतीचं वातावरण इथे निर्माण झालेलं आहे. आणि दाभोळकरांची हत्या ही काँग्रेसच्या राजवटीत झालेली होती, परंतु पानसरेंची जी हत्या झालेली आहे ही भारतीय जनता पक्ष इथे सत्तेवर आल्यानंतर झालेली आहे. तरीही काँग्रेसच्या काळातही असहिष्णुता होती, भारतीय जनता पक्षाच्याही काळात असहिष्णुता आहे. कलबुर्गींची हत्या काँग्रेसचं राज्य असलेल्या कर्नाटकात झाली असली तरी ती असहिष्णुता गेल्या काही काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेली आहे. आणि त्याला नाही, संरक्षण मुद्दा तोच आहे, देण्याचं त्याला म्हणजे हे संरक्षण सगळं- देण्याचं काम राज्य सत्ता करते आहे, हां. अशी संशय घेण्यासारखी भरपूर जागा आहे. आणि असं जर होत राहिलं तर बाकीच्या ज्या सर्व शक्ती आहेत, इतर शक्ती आहेत, लोकशाहीवादी शक्ती आहेत किंवा वेगळ्या विचारांचे लोक आहेत, त्यांना या पद्धतीने संपवलं जाईल किंवा त्यांना अशा धमक्या दिल्या ठीक जातील. आहे, म्हणजे हीच धमकी जी मी- आता त्यांना दिली गेलेली मी आहे मुद्देसूद- श्रीपाल नाही, सबनीसांना. मुद्देसूद एक छोटासा प्रश्न सगळ्यांना विचारतो. आवाज साहेब, आवाज पोहोचतोय माझा? आवाज पोहोचतोय? ठीक आहे. जितेंद्र आव्हाड नाही आहेत या चर्चेत. वीरेंद्रजी, या ट्विटचे परिणाम काय होतील हे मला सांगा. सबनीस आता पटकन मॉर्निंग वॉकला जातील, काय वाटतं की मी काय? मला आता ते जाणून घेण्याची उत्सुकता आहे की बाबा सबनीसांनी ऐकलं आता ते मॉर्निंग वॉकला गेले. मी थोडा अलीकडे येतो, कारण आता साबळे साहेबांनी जे सांगितलं किंवा एक जो नाही, मला चर्चा आणखी थोडा वेगळ्या मुद्द्यावर नाही, घ्यायची. तुम्ही ठीक आहे, हा तुम्ही सल्ला दिला, तुम्ही कुणीही कुणासाठी सल्ला देऊ शकतो, त्यांची काय ओळख नाही काय नाही, तरी सुद्धा त्यांना वाटलं पुनाळकरांनी की सल्ला दिला पाहिजे. वीरेंद्रजी, काय परिणाम होईल या ट्विटचा? काहीच होणार नाही, काहीतरी होईल किंवा काही होण्याची शक्यता नाही, काय नेमकं लोकांना कळू द्या. गायकवाड सर मी तेच म्हणतो, सॉरी आठवले सर मी तेच म्हणतो, क्षमा करा, मी तेच म्हणतो की एक आरोप करायचा, माझं उत्तर दिलं मी मगाशी 1-2 मुद्द्यावरती, त्याच्यावरती आता काय आणि थेट परत पुढच्या प्रश्नावर यायचं. वेदना आम्हाला होता तो, त्याचं काय अडचणी, म्हणजे एक ब्रँडिंग करणं असतं ना, टेरर ब्रँडिंग, ते सनातन हिंदुत्ववादी पक्ष यांचं ब्रँडिंग करायचं, असं नका ना करू. म्हणजे ही तुम्ही आता 2 खुनांचं मगासपासून, म्हणजे मुद्दा होता त्या ट्विटचा ना, ट्विटवर बोलायचं होतं, अन्य खूप चर्चा झाली. आव्हाडांनी तर मोठं भाषण दिलं. सबनीसांबद्दल मला काय म्हणायचं नाही, कारण ते साहित्यिक आहेत, एक कथा कविता अशा ह्याच्यात त्यांनी सगळं सांगितलं, मला त्याच्यावर कमेंट नाही करायची. पण मुद्दा असा आहे की जर ह्या 2-3 खुनांचं जर तुम्हाला सांगायचं असेल, दाभोळकरांचा खून झाला सकाळी 7:30-7 वाजता, पाऊण तासाच्या आत पृथ्वीराज चव्हाणांचं स्टेटमेंट गेलं, गोडसेवादी प्रवृत्तींचा ह्याच्यात हात आहे. प्रश्न तेव्हापासून आम्ही विचारतोय की जर असं स्टेटमेंट होतं, ह्याचे 2 अर्थ निघतात. एक अर्थ असा निघतो की पृथ्वीराज चव्हाणांना खून व्हायचा ते माहीत होतं की असा खून व्हायचा आहे आणि हे स्टेटमेंट करायचं आहे जेणेकरून तो ब्लेम त्या संघटनावरती, त्या लोकांवरती टाकावा. असं स्टेटमेंट एक जबाबदार मुख्यमंत्री कसं करू शकतात? किंवा त्याचा दुसरा अर्थ असा होतो की इन्व्हेस्टिगेशन एजन्सी आणि प्रसार माध्यमांना ती एक दिशा आधीच दाखवून टाकायची, म्हणजे ज्यांनी केलेलं आहे त्यांना संरक्षण मिळेल. मुद्दा क्रमांक मी तुम्हाला नाही वीरेंद्रजी, नाही, नाही ऐका, या पद्धतीने नाही असहिष्णुतेचे आरोप होत आहेत. खूप गंभीर आरोप आहे माध्यमांवर विषयी बोलताना तुम्ही की त्यांना दिशा दाखवून टाकायची, म्हणजे आम्ही मुख्यमंत्र्यांचा डाव सांगतो. नाही, मला वाटत नाही, मला वाटत नाही 100 समजा पत्रकार असतील तर त्यापैकी 90 लोकांना तरी ही दिशा काही माहित नसतं. ते आपलं काम करत असतात. 10 लोक असतील, इकडे तिकडे असतात 10 लोक, त्यामुळे ते कोणी मला बोलल्यामुळे पुढचा दिशा मुद्दा मिळते. सांगू द्या का? हा, हे विधान बिलकुल मान्य नाही. हे विधान बिलकुल- दिशा देऊन टाकता म्हणजे काय? मी थोडं वेगळ्या पद्धतीने सांगतो ना. तसंच म्हटलं तर हे विधान देखील दिशा दाखवणार आहे ना. हा, बोला वीरेंद्रजी, बोला. जर मी वेगळ्या पद्धतीने मांडतो, मुख्यमंत्र्यांनी हे स्टेटमेंट केलं, मीडिया ते छापणार होती, कारण मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट होतं. अगदी थोडक्यात 5 मिनिटं फक्त राहिलेली आहेत. लोकांपर्यंत मेसेज जातो तो हिंदुत्ववाद्यांच्या विरोधातच जातो ना. गोडसे आणि हे म्हणजे ते पुरोगामी विरुद्ध हे असा जातो. मला कलबुर्गींच्या बाबतीत दुसरं मत, कारण कलबुर्गींचा आता उल्लेख आला, मला सांगायला लागला. अगदी थोडक्यात बोला, कारण माझा मूळ कलबुर्गींना प्रश्न जो आहे धमक्या त्याचं येत उत्तर तुम्हाला होत्या. द्यायचं. त्याच्याकडे जातो मी. कलबुर्गींना धमक्या येत होत्या, कर्नाटक पोलिसांनी त्यांना संरक्षण दिलेलं होतं, संरक्षण काढून घेतलं जातं आणि खून होतो. म्हणजे काँग्रेसचं सरकार असताना असे डावपेच आखले जातात असा माझा आरोप आहे तिथे. आणि त्याचं बालन फक्त हिंदुत्ववादी संघटनावर यायचं आणावं, जेणेकरून स्वतःचं वोट पॉलिटिक्स चालू राहील. ह्याच्यात बळी हिंदुत्ववादी संघटनांचा जातो, सनातन संस्थेसारख्या संघटनेचा जातो, जिथे एक साधं पत्र दिलेलं असलं तरी त्याचा असा राईचा पर्वत केला जातो. माझं स्पष्ट म्हणणं आहे, तुमचा जो मूळ प्रश्न होता मी त्याचं उत्तर देतो. जर
हे एवढं सगळं ह्याला रंग लागले नसते की ही धमकी आहे, हे असं चुकीचं विधान आहे, हे आहे ते, तर ते सरळ विधान होतं. कदाचित सबनीस म्हणले असते, अरे चला, हा, morning walk ला चला. हा. सकाळी फिरायला गेलो तर बरं होईल, असं सरळ म्हणजे विधान एवढं होतं. साधं तुम्हाला वाटतं ते? हो, मॉर्निंग वॉक आणि खून. मला सांगा, सतीश शेट्टी खून प्रकरणात सकाळीच फिरायला जाणाऱ्यांचे खून होणं ही काय पानसरे आणि दाभोळकर प्रकरणातली लेगसी चला ठीक नाही. आहे. हे म्हणजे तुम्हाला काय वाटतं सांगा, काय म्हणजे परिणाम हे होतील? म्हणजे एका संघटनेला सबनीस ban लगेच करायचं. मॉर्निंग वॉकला जातील? नाही नाही, देसाई नाही, साहेबांनी माझ्या वीरेंद्रजी. पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. मगाशी त्यांनी त्या पत्राचा जो उल्लेख केलेला, मी त्याचं उत्तर दिलंय. तरी पण ते त्या विधानावर ठाम आहेत का की ते पत्र म्हणजे सनातनची धमकीच होती? कारण हे इट इज अ बिट एक्स्ट्रा. देसाई साहेब, आय डोंट एक्सपेक्ट दिस फ्रॉम यू. देसाई बोला पटकन, कारण मला एक प्रश्न घेऊन आय उत्तर डोंट द्यायचं. एक्सपेक्ट इट फ्रॉम यू. सत्यस्थिती मी आता तुम्हाला सांगितली आहे, लोकांच्या समोर सांगितली की आमची भूमिका काय होती. सबनीसांना आरोग्य सल्ला देणारे ते काही बालाजी तांबे आहेत का रामदेव बाबा आहेत ते? तेव्हा हा सल्ला इतका इनोसेंटली दिलाय अशातला भाग नाही. बिलकुल. दुसरी गोष्ट म्हणजे ठीक आहे, उत्तर दाभोळकरांच्या देतात ना ते, संबंधी थांबा. पृथ्वीराज चव्हाणांनी जे वक्तव्य केलं त्याला मी उत्तर देतो ऐका. त्याला पार्श्वभूमी अशी आहे की ज्या प्रकारच्या गोष्टींविरुद्ध ते लढत होते, तर लॉजिकली आपण विचार करतो तर कुठल्या प्रवृत्तींवर ते लढत होते. त्यामुळे हे असू शकतं अशा प्रकारचं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं. तेव्हा त्याच्यावरतीच फोकस करणं आणि भूतपुरावापासून बाजूला लक्ष माझ्याकडे ठेवणं खूप वेळ कमी आहे. तिसरी- ठीक आहे. तिसरी हेमंतजी, गोष्ट म्हणजे नाही, सनातन वीरेंद्रजी थांबा, समाजाने माझ्याकडे केला. वेळ खूप कमी आहे. मला या कार्यक्रम मानव यांनी संपवायचा आहे. नरेंद्र ठीक आहे. दाभोळकर हेमंतजी यांचा बोला. खून केला अशा प्रकारचा आरोप होता. त्यांच्याकडे काय होता पुरावा आहे त्याच्या संबंधी? अशी बेछूट वक्तव्य ते करतायत. जे त्यांच्या विरोधी बोलतात त्यांना त्यांची बदनामी करणं, त्यांच्या विरुद्ध केसेस लावणं, नोटिसा पाठवणं, धमक्या देणं, या प्रकारचं हे चाललेलं वा, आहे. म्हणजे केस पण तेव्हा करायची आता नाही. सुद्धा त्यांनी जो बदनामीची कोल्हापूरचा केस जी प्रश्न उपस्थित संविधानिक केला मार्ग दिलेले त्या आहेत, संबंधी ते पण मी वापरायचं नाहीत. कोल्हापूरमधल्या देसाई साहेब, लोकांशी मी तुम्हाला बोललेलो आहे. कागदपत्र पाठवतो, त्यांनी जे दाभोळकरांच्या मला ट्रस्टमधल्या सांगितलं, जी सगळ्या माहिती घोटाळ्यांची, दिली हे पण आणि काढायचं त्यांचा नाही का, तो बोलायचं नाही का? त्यांची म्हणजे ही माहिती संविधान आहे, त्यांचा आमच्यासाठी तो ग्रह नाही, आहे. असं तुम्हाला तेव्हा म्हणायचंय का? वीरेंद्रजी नाही, असं हा एक बोलू आणखी शकतात. बेछूट आरोप माझी आहे. माहिती अशी आहे नाही, ठीक आहे. त्यावरती नाही, वीरेंद्रजी थांबा आता. नाही, हेमंतजी थांबा. हेमंतजी, त्यांच्यावर अधिक माझा मूळ प्रश्न आहे, माझ्याकडे वेळ खूप कमी आहे. हेमंतजी, या ट्विटचा काय परिणाम होईल? सबनीस मॉर्निंग वॉकला जातील की ते जाणार नाही? आणि सबनीसांना या प्रकारे धमकी देणं किंवा त्यांच्या हॅलो ऐका हां. साहित्यिकांना या प्रकारे दबावाला ते बळी पडतील असं त्यांना वाटत असेल तर महाराष्ट्रामध्ये साहित्यिकांची एक चांगली परंपरा आहे. दुर्गा भागवत, पु ल देशपांडे अशी अनेक परंपरा आहे. आणि श्रीपाल सबनीस यांच्याबद्दल कोणाचं काही मत असलं तरी ते आपल्या मतावरती ठाम आहेत. ते पुरोगामी विचाराचे ठीक आहे. आहेत. मी संजीव आणि साबळे ते या यांच्याकडे धमक्यांना हाच भिणार प्रश्न पण नाहीत. वेगळ्या आणि पद्धतीने घेऊ. महाराष्ट्रातले संजीवजी, साहित्यिक घाबरणार नाही, काही होणार नाही सर. आता मॉर्निंग वॉकला साहित्यिकांमध्ये जी एकी आहे किंवा एकजूट आहे, ती अशा प्रकारच्या धमक्या आल्यानंतर वाढेल की आम्ही काही नाही, लिहिलं त्याच्यातनं किंवा निश्चितपणे काय? एकजूट वाढेल असं मला वाटतं. आणि अशा ज्या धमक्या आहेत, अशा धमक्या यापुढच्या काळात फक्त साहित्यिकांना नाही तर कदाचित पत्रकारांनाही येतील, कलावंतांनाही यायला सुरुवात झालेली आहे. तर त्यामुळे कोणी घाबरून जायचं कारण नाही आहे. कारण अशा धमक्यांना जर घाबरून गेलं तर हा जो समाज आहे हा पूर्णपणे खचून जाईल. तर लोकांनी खचून जाता कामा नये आणि असल्या धमक्यांना भीक घालता कामा नये. मात्र दुसरीकडे सरकारने याची गंभीर दखल घ्यायला पाहिजे. सरकार घेत नाही त्याची गंभीर दखल, ही दुर्दैवी बाब आहे. चला, ठीक आहे. ठीक आहे, मी कार्यक्रम संपवतोय. सनातनच्या वकिलांनी संमेलनाध्यक्षांना दिलेला सल्ला ही धमकी आहे का, यावर आम्ही मत मागवलं होतं. महाराष्ट्राने काय कौल दिला आहे तो पाहूयात आपण. या सर्व प्रकरणावर आपण चर्चा केली. होय म्हणतात 43% लोक आणि 57% नाही म्हणतात. महाराष्ट्राचा कौल आहे. आपण चर्चा केली, नेमकं ही धमकी आहे का सल्ला. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे प्रत्येकालाच असतं, पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरताना ते कुणाला हर्ट होणार नाही, कुणाला त्रासदायक होणार नाही, या संदर्भातलेही नियम आणि कायदा या देशामध्ये आहे. याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. याची काळजी वकील असो, डॉक्टर असो किंवा कोणी साहित्यिक असो यांनी घेतली पाहिजे. मी कार्यक्रम इथेच थांबवतो. आपण पाहत राहा. जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.